घराच्या चार भिंतीत सणाची चाहूल उमटू लागली आहे. आता या उत्सवाला आकार देण्याची वेळ आली आणि आम्ही निघालो. प्रत्येक प्रवासात काही थांबे असतात. आजही वाटेत गुपचूप सोबत चहाचा घूट घेतला आणि मग त्या सुगंधी उभीनं मनाला शांत विराम दिला आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघालो डीमार्टकडे. डीमार्टमध्ये पोचलो. प्रचंड गर्दी होती आणि ती गर्दी बघून आम्ही डीमार्टमध्ये प्रवेशच करू शकलो नाही आणि बाहेर आलो आणि बाहेर येऊन काही थोडीफार घरगुती कामासंबंधी अत्यावश्यक असलेले काही वस्तू आणि काही साहित्य खरेदी केले आणि तिथनं थेट निघालो तापडिया सिटी सेंटर मॉल. दिवाळीच्या तयारीत रंग भरत उत्साहाच्या उभीतून वाटचाल करत काही क्षणातच थेट तापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये पोहोचलो. रस्त्यावरच्या हलक्या गर्दीतही सणाची चाहूल जाणवत होती. प्रत्येक पावलावर आनंदाची लय मिळत होती आणि यात हृदयात एक वेगळाच उत्साह उमटत होता. घराच्या उबदार वातावरणातल्या त्या सणाच्या सुरुवातीसारखा. खरेदीची हलकी गडबड आणि सणाची चाहूल एकदम जाणवू लागली. घरगुती साहित्य, किराणा, भाऊबीजेसाठी, बहिणीसाठी गिफ्ट, फराळाच्या वस्तू यांची शोधयात्रा सुरू झाली. प्रत्येक रांगेत, प्रत्येक दुकानात नवे रंग, नवे सुवास आणि नवे उत्साह उभा होता. शीलला त्याच्या आवडत्या वस्तू खरेदी करण्याची मजा इतकी जास्त होती की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून येई. त्याने स्वतःसाठी एक स्वतंत्र बास्केट घेतला आणि त्या बास्केटमध्ये आपली हवे असलेल्या प्रत्येक वस्तू तो निवडत पुढे टाकायला सुरुवात केली. त्याच्या उत्साहाने वातावरण आणखी जिवंत झाले. छोट्या छोट्या वस्तूंमध्येही त्याने आनंद शोधला. संपूर्ण खरेदीची सफर झाली आणि बास्केटमध्ये खरेदीचे सोने घराकडे घेऊन निघालो. प्रत्येक वस्तू फक्त वस्तू नव्हती, ती कुटुंबाच्या प्रेमाची, सणाच्या आनंदाची आणि मनाच्या उत्साहाची गोड आठवण होती. घरात पोहोचतात वस्तू नीट ठेवल्या. बहिणीसाठी गिफ्ट, भाऊबीजेचा खास पदार्थ आणि किराणा प्रत्येकाने आपली जागा घेतली. श्रीनीलच्या आनंदाने घरभर उजळून टाकले. त्याची उत्सुकता, निवडलेले पदार्थ आणि छोट्या छोट्या गोष्टीवरचा प्रेमाचा ठसा हे सगळं पाहून मन भरून आलं. दिवाळीच्या तयारीचा दुसरा दिवस संपला, पण त्याने उरलेल्या दिवसाचा उत्साहात गती दिली. आजचा प्रवास शिकवतो, सण फक्त सोने रंग खरेदी नाही. सण म्हणजे कुटुंबाची एकत्रित तयारी, आनंदाच्या क्षणांची वाटचाल आणि प्रत्येक छोट्या क्षणात भरलेली प्रेमाची ऊब. आणि हाच आहे दिवाळीचा खरा आनंद.